नमस्कार. आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेची माहिती. तर सर्वप्रथम ही गुरुपौर्णिमा जी आहे तर ती गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, कशी साजरी केली जाते, गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय, या सर्व गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. तर आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमा म्हणण्यामागचं कारण आणि व्यासपौर्णिमा म्हणण्यामागचंही कारण केवळ आणि केवळ फक्त महर्षी व्यास आहेत. महर्षी व्यास ज्यांनी महाभारत लिहिली, ज्यांनी पुराणं लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा एक मंगल दिवस आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरु आचार्य आजपर्यंत झालेले नाहीत अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि या आचार्यांना आपण देवाप्रमाणे मानतो आणि त्यांचे कथनही शास्त्रात त्याप्रमाणे केलेले नाही. इतकंच नाही तर जेवढे आपले भारतीय ऋषी होऊन गेलेले आहेत त्या सर्वांनी महर्षी व्यास जे आहेत त्यांना महर्षी ही पदवी दिली, महर्षी व्यास ही पदवी दिली. आणि भारतीय संस्कृतीचे त्यांना शिल्पकार आणि मूलाधार म्हटलं जातं. म्हणून याच महर्षी व्यासांच्या जन्माच्या निमित्ताने जी साजरी केली जाते आषाढ शुद्ध पौर्णिमा, ती पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना आपण या दिवशी वंदन करतो. आपल्या देशात रामायण महाभारत या काळापासून जी गुरुशिष्य परंपरा सुरू आहे ती परंपरा अखंडित चालू राहण्यासाठी हा गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जात असतो. तर इतकंच नाही, गुरु व्यास यांचा जन्म जो आहे तो व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला आणि ते वर्णाने काळे होते म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असं नावसुद्धा मिळालं. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना व्यास असं म्हणायला लागले. म्हणून त्यांचं नाव कृष्णद्वैपायन या नावावरून बदलून व्यास असं झालं. पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा आणि सत्यवतीला जो मुलगा झाला तो मुलगा म्हणजेच हे ऋषी व्यास होत. आता या गुरुपौर्णिमेबद्दल अजून सांगितलं जाणारा जो एक संदर्भ आहे तो म्हणजे भगवान शिवाचा. जेव्हा आदियोगी भगवान शिव यांनी सप्तऋषींना पहिल्यांदा ज्ञान दिलं त्यावेळी त्यांनी काय केले, स्वतःला पहिला गुरु असं म्हणून घेतलं. सप्तऋषींचा गुरु म्हणून त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं. म्हणूनच हा गुरुतत्वाच्या स्थापनेचा दिवस देखील त्याला म्हटलं जातं. आणि गुरुतत्वाच्या स्थापनेचा दिवस म्हणूनच ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर गुरु कोणकोणत्या प्रकारचे असावेत, गुरु कोणकोणत्या प्रकारचे असावेत, गुरूंचे किती प्रकार आहेत, तर त्यात गुरूंचे प्रकार आहेत 7 प्रकार. पहिला आहे पृच्छक गुरु, दुसरा आहे चंदन गुरु, तिसरा आहे अनुग्रह गुरु, चौथा आहे कर्मगुरु, पाचवा आहे विचार गुरु, सहावा आहे वात्सल्य गुरु आणि सातवा आहे तो स्पर्श गुरु. हे असे वेगवेगळे जे गुरु आहेत या सर्व गुरूंची माहिती भगवान शंकर जे आहेत त्यांनी पार्वती मातेला दिली. तर त्यांनी ही माहिती देत असताना पार्वती मातेला सांगितलं की साधकाने कोणत्याही गुरुची निंदा करू नये. तसेच आपल्या गुरूंची निंदा आपल्या गुरूंची निंदा कोणी करत असेल तर ती ऐकूही नये, तिथून निघून जावे. गुरु निंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणती व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे असंही भगवान शंकर पार्वती मातेला सांगताना म्हणतात. कैलास पर्वतावर एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता पारमार्थिक गप्पा करत बसले असता त्यांनी त्यांच्या गप्पांमध्ये हे सर्व पार्वती मातेला सांगितले. त्यावेळी पार्वती मातेने शंकरजींना प्रश्न विचारला, कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जनांचा उद्धार होईल. त्यावेळी त्यांनी विचारले की कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जनांचा उद्धार होईल. ह्या प्रश्नाला उत्तर देत असताना भगवान शंकरांनी ह्या गुरु जे आहेत सर्व सप्तगुरु त्या गुरूंचे महात्म्य त्यांनी वर्णिलेले आहे. श्री गुरूंचं सतत नामस्मरण, गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्वदा काळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे, काया वाचा मन ही सर्व जी आहेत या सर्वांची सेवा सर्वतोपरी आपण त्यांची सेवा करणं हे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस जर आपल्यावर भगवान शंकर क्रोधित झाले तरीही गुरु सांभाळून घेतात असा तो गुरु आहे. म्हणूनच तर आपण म्हणतो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर अजून एक भौगोलिक एक विषय आहे या गुरुपौर्णिमेला लावून. पौर्णिमेच्या चंद्राला ज्याप्रमाणे पूर्णपण येते तसं आपल्याला गुरु देखील शून्यापासून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे
पूर्णत्वास नेणारा असतो. म्हणून गुरुपौर्णिमा म्हणजे साधकाने घेतलेल्या ज्ञानाच्या ज्या विखुरलेल्या वेगवेगळ्या कळा आहेत त्या सद्गुरू कृपेने एकत्र येऊन त्याचा एक पूर्णचंद्र निर्माण होतो. म्हणूनच गुरूंना खूप महत्त्व आहे. अशी ही गुरुपौर्णिमा यावर्षी आपल्याला येणार आहे. गुरुपौर्णिमा येत आहे 10 जुलै रोजी आणि याचा अमृतकाळ जो आहे तो दुपारी 12:55 ते 11 जुलैला दुपारी 2:35 आहे. आणि त्याचप्रमाणे विजय मुहूर्त जो आहे तो दुपारी 2:45 ते 3:40 आहे. ही होती गुरुपौर्णिमेबद्दलची माहिती. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स असतील तर नक्कीच करा. थँक्यू सो मच.